राम राम. मी ॲडव्होकेट रमेश राजूरकर नंदीग्राम यूट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत करतो. मी 2 फौजदारी खटल्याबद्दल बोलतो आहे आपल्याशी. त्यातला हा पार्ट 1 मुंबई मुंबईच्या रेल्वेमध्ये झालेले जे बॉम्बस्फोट होते, हायकोर्ट मुंबई यांनी सर्व आरोपींना मुक्त केले. आणि दुसरा विषय आहे मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणामध्ये झालेल्या आरोपींची मुक्तता. या पार्ट 1मध्ये मी मुंबई रेल्वेमध्ये झालेले जे बॉम्बस्फोट आहेत त्यामध्ये आपल्याला माहिती सांगू इच्छितो की मोक्का न्यायालय मुंबई यांनी 5 आरोपींना फाशीची शिक्षा आणि इतर आरोपींना जन्मठेप दिली होती आणि ती पुरावा आधारित दिली होती. असं नाही की पुरावा नसताना दिली. तर हायकोर्ट मुंबई यांनी काय केलं की त्या प्रकरणामध्ये उलटा निर्णय दिला. मोक्का न्यायालयाचा निर्णय रद्द केला आणि सगळ्या आरोपींची निर्दोष मुक्तता केली. आणि त्यानंतर महाराष्ट्र शासनानं हायकोर्टाच्या निकालाच्या विरुद्ध सुप्रीम कोर्टामध्ये अपील दाखल केलं आणि सुप्रीम कोर्टाने ते अपील ॲडमिट केले. म्हणजे त्याची सुनावणी सुप्रीम कोर्टामध्ये पुढे होईल. आता आपण या दोन निकाल झाले या खटल्यामध्ये. मुंबईच्या बॉम्बस्फोटाच्यामध्ये मोक्का न्यायालयाने 5 आरोपींना फाशीची शिक्षा व बाकी इतर आरोपी जे होते त्यांना जन्मठेप दिली. हायकोर्टाने त्या सर्वांची निर्दोष मुक्तता केली. सुप्रीम कोर्ट याबाबतीत काय निर्णय घेते आपल्याला ते कळेल. पण माझ्या अंदाजाप्रमाणे मोक्का न्यायालयाचा निर्णय सुप्रीम कोर्ट कायम ठेवील आणि हायकोर्टाने दिलेला निकाल रद्द करेल असं आपल्याला भविष्यकाळामध्ये या खटल्यामधून दिसून येईल. मुंबईच्या बॉम्बस्फोटामध्ये तेव्हा 609 लोक मृत्यू पावले होते आणि रेल्वेच्या लोकलमध्ये प्रेशर कुकरमध्ये बॉम्ब ठेवले होते आणि त्या बॉम्बचे स्फोट केलेला आहे. तशा प्रकारचा सगळा साक्षी पुरावा मोक्का न्यायालयासमोर आलेला आहे आणि त्या आधारावर मोक्का न्यायालयाने त्यांना फाशीची आणि जन्मठेपेची शिक्षा दिली होती. मुंबई हायकोर्टाने तो निकाल पूर्ण बदलून सर्व आरोपींना निर्दोष मुक्तता केलेली आहे. आता हे असे 2 निकाल झाले आपल्यासमोर. मोक्का न्यायालयाचा एक निर्णय झाला, हायकोर्ट मुंबईचा एक निकाल झाला. पण याचं अपील सुप्रीम कोर्टामध्ये महाराष्ट्र शासनाने केलं आणि सुप्रीम कोर्टाने ते ॲडमिट केलं आहे. अपील स्वीकारलं आहे सुनावणीसाठी. आता त्याचा जेव्हा नंबर लागेल तेव्हा आपल्याला त्या निर्णयाबद्दल कळेल. मी माझं मत आपल्यासमोर व्यक्त केलं आहे. आपलं मत जे असेल ते माझ्या कॉमेंट बॉक्समध्ये द्यावं. जय श्रीराम.